अवजड तोफ्यांच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. तिथल्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं कामगारांनी जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीनं पाडणार, किती ओझं ठेवलं तरी निरच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी निर्माण केलेली जहाज दर्यात तरंगू लागली. इंग्रजी आरमाराबरोबर पहिली लढाई झाली आणि इंग्रजांचा सपशेल पराभव झाला. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी राजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमाराचा पराभव करणं कठीण. सुरतेच्या इंग्रजांनी शोधलं अशी कसली महाराजांकडे जहाज आहेत, आणि लक्षात आलं ही महाराजांनी स्वतः तयार केलेली जहाज आहे. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे 350 वर्षापूर्वी. ते हल्ली आमच्यात गोंधळ झालाय. मराठी माणसाला उद्योग जमत नाही, मराठी माणूस व्यापारात माग. 350 वर्षापूर्वी तुमचे आमचे बापजादे युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जायचे. किनारपट्टीवर महाराजांनी नुसते 85 किल्लेच नाही बांधली, 2 जागतिक कीर्तीची बंदरं होती. पूर्वेला येमेन पर्यंत आणि पश्चिमेला इंडोनेशिया पर्यंत मराठ्यांची जहाज व्यापार करायला जात होती. केवढं अफाट कार्य उभारलंय महाराजांनी, केवढं अफाट कार्य. अबेकरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी रोह्याच्या कार्यालयात उतरला. आता हुकूमत दर्यावर महाराजांची होती, त्यामुळे त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. आणि राजापूरच्या बंदरापर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. म्हणून हा अबेकरे महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला. मला राजापूरच्या बंदराला जायचा परवाना हवाय. परवाना तयार करता करता ह्या अबेकरेनं रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या माणसाला विचारलं, तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, जणू पराभव त्यांना मान्यच नाही आणि त्यांना होतही नाही. महाराजांच्या यशाचं नेमकं कारण काय? तुमच्या महाराजांच्या यशाचं सूत्र काय? आणि रोह्याच्या कार्यालयातला शिवाजी महाराजांचा माणूस सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. असा कुठला क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्रा प्रांताचा माझ्या राजांचा अभ्यास नाही. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र. महाराजांना इतिहास तर तोंडपाठ आहेच, पण महाराजांचा भूगोल ही तोंडपाठ आहे. महाराष्ट्रातले डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, सह्याद्री हा सारा महाराजांच्याकडून नजरेसमोर आहे. महाराजांनी स्वतः प्रांता प्रदेशांचे नकाशे तयार करून घेतलेत. महाराजांनी इतका अभ्यास शत्रूचा कदापि नाही. या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होत आहेत. का महाराज यशस्वी झाले? विलक्षण अभ्यास. हल्ली आमची अडचण काय आहे, आम्हाला करावंसं भरपूर वाटतं, पण ज्यात कार्य करायचं आहे त्याचा अभ्यासच नाही. परवा एका गावातली 4 पोरं एकत्र आले, म्हणले काय नोकऱ्या नाही, काय नाही, करावं काय. मग बराच वेळ विचार करून चौघांनी ठरवलं, म्हणले व्यवसायात उतरू कुठल्या तरी, त्याशिवाय पर्याय नाही. चौघांनी डोकं लावलं आणि मग निर्णय झाला. आपलं गाव जरा आत आहे, स्टँड गावाचं बाहेर आहे. माणसं एसटीतनं उतरली की 2 किलोमीटर चालत गावात येतात, लय त्रास पडतो. एक व्यवसाय करता येईल. दुसरा म्हटला कुठला? रिक्षा घेऊ. माणसं एसटी स्टँडवर उतरली की रिक्षातनं गावात जोरात धंदा चालल, 10-12 एसटी येतातच. चौघांनी पैसे काढले, घेतली रिक्षा. रिक्षा घेतली, नवी स्टँडवर आले, रिक्षा स्टँडवर लावली. चौघातले 3 मागं बसले, चौथा पुढे बसला. आली एसटी, माणसं उतरली, रिक्षा दिसल्यावर पळाली. वाकून बघितलं, रिक्षा फुल. चला, रिक्षा घेतली खरी, पण 3 महिने यांना ग्राहकच भेटला नाही. काय उपयोग नाही, म्हणजे या धंद्यात काय राम नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय चालू करू. म्हणजे कुठला करायचा परत विचार करत बसली. परत एकाने काढला, म्हटला गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू.
परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं, पण 3 महिने झाले तर यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? यांनी पंक्चरचं दुकान 3ऱ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे त्या क्षेत्राचा अभ्यास करणं. महाराजांचा हा विलक्षण अभ्यास आहे, विलक्षण. का महाराज यशस्वी झाले? तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. पण नियोजन कधी करता येतं? अभ्यास असेल तर. पुण्याला जायचं आहे, नियोजन करायचं आहे, ध्येय आधी ठरलेलं पाहिजे. कुठं जायचं आहे? पुणे. आमची अडचण अशी आहे की माणसं दिवसभर स्टँडवर उभा असतात, संध्याकाळी एखादा विचारतो दिवसभर स्टँडवर दिसतोय, कुठं गेला नाहीस का? गाड्या आल्या गेल्या, इथंच उभा आहेस. तो म्हटला जायचं होतं मला, पण कुठं जायचंय तीच माहित नाही. असंख्य गाड्या येतात, असंख्य संधी येतात जातात, आम्ही आहे तिथंच उभा असतो, कारण कुठं जायचंय हे माहिती नसतं. अबे करेन रोह्याच्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या या माणसाला दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा माणूस सांगतोय आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद पंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. ही सगळी महाराजांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाची वाटचाल चालली ती त्या ध्येयापर्यंत. पण हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, हे ध्येय सांगतोय कोण? रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा शेवटचा माणूस. म्हणजे महाराजांपासून महाराजांच्या शेवटच्या माणसाचं सुद्धा हे स्वप्न झालंय, आम्हाला काय करायचं आहे. अशा ध्येयनिष्ठेने ज्यावेळी सगळी संघटित होऊन एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. महाराजांनी तो इतिहास इथं घडवलाय, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं काय होतं हो महाराजांकडं? हे सगळं विशाल विश्व उभा करताना संपत्ती होती, साधनं होती, सैन्य होतं, काय होत? काही नव्हतं. शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं मी महाराजांचं वर्णन करतो ते एवढ्यासाठी. हाताशी काही नाही तरी महाराजांनी राज्य उभा केलं आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काय होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूने अडचण आहे. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोहन उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. मुंगीचं ध्येय ठरलंय साखर,
महाराजांचं ध्येय ठरलंय स्वराज. मनबर आहोत की कणबर याचा फरक पडत नाही. उन्हात फक्त जिद्द हवी, निर्धार हवा आणि निश्चय हवा. बस. आमच्या पोरांना एकदा हे कधीतरी सांगा. सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो. आपल्यात काय आहे त्याचा शोध घ्या, त्याचा विकास करा. माणसं जे नाही त्यासाठी रडत बसतात आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात. महाराजांनी माणसं मिळवली. महाराजांना माहिती आहे कणभर सोनं मिळवायचं तर मनभर माती बाजूला सारावी लागते. असंख्य माणसातून महाराजांनी हिरे वेचलेत, ते घडवलेत, त्यांना पैलू पाडलेत आणि मग ही माणसं नॅशनल कॅरेक्टर्स झालीत. कोण आहेत ही माणसं? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुण्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचा पोर थररलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग तप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण रे तू. आणि ते 13-14 वर्षाचं रांगड पोरग सांगत होतं रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते पोर म्हणलं तू तमहताच, मी राजासनी सांगाव घेऊन येतो. खुन्याचा पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजांना पुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही बापाला सांगावं दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून जा. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजाला म्हणाला राज एक सांगू का जी. राजे म्हणले बोल. नाही कुण्या अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं. ऐकतं गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली. त्या शेजाऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र जरी आले तरी त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण. आणि ते जरी एकसंग झाले तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं. 18 पगड जातीचं साऱ्यांचं स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं. या साऱ्याच्या बळावरच तर महाराजांनी 6 जून 1674 रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन उभा केला.
या म्लेंच्या पातशाहीमध्ये मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य अस्तित्वात आलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक त्याला होऊच द्यायचा नव्हता. त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होत. 1665 9 वर्ष आधी मिर्झा राजे जयसिंह बरोबर महाराजांचा तह झाला. महाराजांकडे 40 किल्ले पैकी 23 किल्ले त्यांनी मुघलांना तहात देऊन टाकले. उरले फक्त 17 छोटे मोठे. जणू कमावलेलं सारं स्वराज्य महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेलं तहात. आतापर्यंत केलेले सगळे सगळे कष्ट मोगलांच्या ताब्यात एखादा संपून गेला असता, खचून गेला असता, निराशित झाला असता. कमावलेलं सारं गेलं. फक्त छोटे मोठे 17 किल्ले. आणि त्याहून आणखी मोठं संकट महाराजांना आग्र्यात जावं लागलं. आग्र्याच्या कैद्यात महाराज अडकले. औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचाच. महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही. पण तरी त्या संकटावर महाराजांनी मात केली. महाराज आग्र्यातून निसटले. 1665 साली फक्त स्वराज्यात 17 किल्ले होते. अवघ्या 9 वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि 6 जून 1674 ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते 360. फक्त 9 वर्षात, फक्त 9 वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी राखेतनं फरारी घेतली आणि 343 किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला. औरंगजेबाला कळत नव्हतं सगळं संपलेलं. हा राजा गरुड छेपेसारखा उभाही राहिला आणि अवघ्या 9 वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला. होता कामा नये. आणि हा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्यांनी इथंच नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंद्याच्या भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं. पण नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. पूर्वी तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी. आम्ही आमच्या हाताने आमची नावं बदलली. दुसऱ्यांची हांजी हांजी करायची सवय लागली. काय दिलं होतं महाराजांनी? स्वाभिमान. स्वाभिमान. पण याचं नाव जोरात खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. औरंगजेबाने त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण ते राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. त्या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर आहे. तो सांगतो मी प्रचंड उत्तरेकडनं प्रयत्न केले, पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार. पण त्याला माहिती होतं आपलं उत्तर काय औरंगजेबाला पटणार नाही. एक तर राज्याभिषेक व्हायला नको होता, झालाय. औरंगजेबाचा सगळा राग हितनं पुढे आपल्यावर निघणार. औरंगजेबाचा संताप परवडणारा नाही. बहादूर खानाला माहिती होतं काही झालं तरी आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे. औरंगजेबाचा कसा राग घालवायचा हेही त्याला माहिती होतं. त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्र्याला पत्र पाठवलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाला संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं. 1 कोटी नगद. भले पटे शाबास शाबास. दे लवकर 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 पाठवून दे आणि हितनं फुरजार नीट राहा. 1 कोटी म्हटल्यावर औरंगजेबाचा रागच गेला.
पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ते रायगडावर महाराजांना समजले की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांच्या यशस्वीतेचं आणखीन एक कारण आहे, महाराजांचं गुप्तहेर खातं. सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे. रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी त्या अबेकरेला सांगतोय सगळ्या राज्यात महाराजांचे हेर आहेत. सगळ्या राज्यात, कुठल्याही राज्यात जरा कुठ होऊ द्या, दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते. पण महाराजांचं गुप्तहेर खातं किती गोपनीय असावं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतर हेरांची नावं सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून. हे इतकं गोपनीय आहे. त्या गुप्तहेर खात्यानं निरोप आणला बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हणाले हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मला सर्दीची अलर्जी आहे, उद्या एवढा पावसाळा बघू ना परत. नाही हो, शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कोणी कारण देतानाच भेटत नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रकारच नाही हो. इथं जगण्यासाठी स्पर्धा नाही, इथं मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचा राज तो डावा आपला, तसा यसाचे म्हणायचं ताना हो बाज ही मोहीम आपली आहे, आपण जाणार राज, आपण लग्नार. तसं बाजी म्हणायचं यसाची कापासून नंबर लावून बसलेल्या का सर्वाज ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लग्नार, आपण मरणार राज. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. कारण देणं प्रकारच नाही. महाराजांनी सांगितलं हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. आणतो. अन्न सोपं आहे. बहादूर गडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. स्वराज्याचं सगळं सैन्य महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची स्वतःची शेतीवाडी करायला शेताकडे गेलाय. रायगडावर सैन्य आहे कुठं? इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं गमक आहे. माणसं कमी आहेत, एकाच माणसावर अनेक जबाबदारी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी. सैनिकही तो आणि शेतकरीही तो. अर्थव्यवस्था कशी गतिमान केली आहे. पूर्वी बरं होतं, आमच्याकडे 100 एकर जमीन होती, मग 4 वाटे झाले, त्यांची 12 पोरं, परत 12 वाटे झाले, आता 1.25 एकर आलंय. महाराजांनी तसं नाही केलं. एक मुलगा शेती करत असेल तर दुसरा सैन्यात होता, तोही दसऱ्यानंतर स्वराज्यासाठी मुलुकगिरीला जायचा. त्यामुळे सैनिकाचा पगार घरी येत होता. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, अडचण होत नव्हती. पर्याय तयार करून ठेवलेले महाराजांनी. हे महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. 0 दरानं शेतकऱ्यांना कर्ज देणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो दुष्काळ किती भयान पडलाय त्यावेळी. सुलतानी कोसळलीच आहे, आसमानी सुद्धा ढासळली. इतका दुष्काळ की भुकेपोटी बापाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली.
आणि पोटासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही, मातीसाठी मरणारी माणसं उभा केली. हे वैशिष्ट्य. राज्याभिषेक झाला. पावसाळ्यात सगळं सैनिक शेतीवाडी करायला. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? 35,000 फौजेच्या ताब्यात 1 कोटी आणायचे तर 50,000 सैन्य हवं. रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची कायम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याची घटना बनवली आहे. आता मी छत्रपती आहे कसंच नाही, अजिबात नाही. घटना बनवली, ज्याला आम्ही कानून जाप्ता म्हणतो. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. अष्टप्रधान मंडळाचे 30 विभाग केले. 30 विभागात 600 कर्मचारी नेमले. त्यांचे नियम, नियमावली, कार्य, कर्तव्य सगळं ठरल्यानुसार अजिबात चूक चालत नव्हती. अहो, अनाजी दत्तो चिटणीस एका शेतकऱ्याचे 2 आणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळालं आणि संतापले महाराज. त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत? एवढा कुसूर झाला तर स्वामी जिवेच मारेतील. अष्टप्रधान मंडळातला माणूस आहे, 2 आणे द्यायचं ठेवलं. महाराज सांगतायत स्वामी जिवेच मारेतील. काय विलक्षण प्रशासन असेल महाराजांचं. किती काळजी घेतली महाराजांनी रयतेची. का हंबीरराव म्हणताय तो कारण न देता चला आणतो. सिद्धीच्या वेड्यात महाराज अडकलेत. 65,000ची सिद्धीची मौत पन्हाळ्याला वेडा टाकून बसली आहे. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगड जिंकला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली तरणीबाण पोरं स्वराज्यात दाखल झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव राजांचं, दिसायचाही हुबहू राजांसारखा. 6 महिने झालं वेडा उठेना. राजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. राजाने विचारलं, शिवा आमचं रूप घेतोस? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. झाला गेला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवा काशीद. 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत असं काय पेरलं असेल महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार व्हावे? काय त्याच पावसाळ्यात वादळी खेर रात्री महाराज बाजी प्रभू फुलाची प्रवानी बांधल सेना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्या वेळी चाहूल लागली सिद्धीची फौज पाठलागावर आहे. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. आम्ही निमे लोक झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय म्हणतायत बाजी प्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा. राजे म्हणले, नाही नाही बाजी, इथंच सारे लढू, सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले. पण मला बाजीप्रभूंचे बोल फार मोलाचे वाटतात. काय सांगताय? साहेबकारी आम्ही मरितो. तयारी आहे मरायची, समर्पित व्हायची, काहीच हरकत नाही. आणि पुढे काय म्हणतायत? का? आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आम्हाला काळजी करायचं कारणच काय? महाराजांनी इतकी व्यवस्था लावून दिली आहे, गरजच नाही. काळजी करण्यासारखं मार्ग काही नाही. आम्ही स्वराज्यासाठी हसत हसत मरतो. बघता बघता टक्क्याच्या खिंडीमध्ये रण पेटलं. बाजी कडाडत राहील. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. फुलाजी प्रभू, बांधल सेना सारे मारले गेले. गजखिंड पावनखिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू स्वराज्यासाठी समर्पित झाल्यावर महाराज त्यांच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.
बाजी प्रभू फुलाची प्रभूंना एकूण 8 मुलं. त्यांच्या 8ही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे आहेत की जे लढताना धारातीर्थी पडले पण मुलं छोटी आहेत. खर्ची पडलेल्या सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आम्ही आता वसतिगृह म्हणतो. बाल दरवेशी गृह. तिथं या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जायची. स्वराज्यातून ते योग्य वयात येताच त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. आता काही लोक म्हणतील ठीक आहे, छोट्या मुलांचं झालं, पण काही सैनिक असे असतील की नुकतंच लग्न झालंय आणि तो लढाईवर गेला आणि मारला गेला, आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे, तिचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पण किती पेन्शन द्यावी त्याच्या पत्नीला तेही ठरवलं महाराजांनी घटनेत. तो सैनिक लढाईत मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळायची. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. बरं तर ठीक आहे, तुम्ही म्हणाल विधवा पत्नींचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो लढाईला गेला, मारला गेला, घरी फक्त आता वृद्ध आई वडील आहेत, त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आईवडिलांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे. महाराजांनी स्वराज्यच नाही उभा केलं, या स्वराज्याचं त्यांनी सुराज्य केलंय. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. सुराज्य उभा केलं महाराजांनी. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. एवढंच नव्हे, आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायचे. काय विलक्षण आहे. पाश्चात्य राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतात. व्यवस्थापन हा शब्द सुद्धा प्रचलित नव्हता त्यावेळी महाराजांनी मॅनेजमेंटचा एक विलक्षण आयाम महाराष्ट्रात निर्माण करून ठेवला आहे. बहादूरगडावरनं 1 कोटी आणायचे तर 35,000 फौजेच्या तावडीतनं पैसे आणायला 50,000 फौज आली नाही. रिझर्व्ह फोर्स 10,000. हंबीररावांनी काय केलं? त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेले 9,000 आपल्या सोबत घेतले. त्या 9,000 फौजेचे त्यांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि ते रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत बहादूरगडाच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या अलीकडे करकुंभ नावाचं गाव आहे, त्या करकुंभला येऊन थांबले. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंभला आणि 7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावर निघाला. तो ते पुण्यात आले. पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर करून तो श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. ही 7,000ची मराठी फौज नगरवरनं जशी बहादूरगडाकडे निघाली त्यांनी एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बनवायला सुरुवात केली. बघता बघता हल्ला कल्लोळ वाढला. हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या खानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? मुहूर्त काढलाय का? प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही. ते हल्ली आमच्याकडे फॅड भयानक. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं?
मांजर आडवं गेलं. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या मांजरला काय वाटत असेल हे आडवं गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही. मोगलांच्या फौजा अफाट, महाराजांचं सैन्य मुठभर, त्या अफाट फौजेबरोबर मुठभर सैन्याला लढा द्यायचा. तर महाराज अमावस्येच्या केळलं काळोखाचा वापर करायचा. काळोखात करायचंच नाही. मराठे किती आहे, मुठभर घ्यावी आणि मोगलांच्या अफाट सैन्यावर छापेमारी करावी, हे महाराजांच्या यशाचं सूत्र. त्यामुळे मोगलांना पक्क माहितीये मराठे दिवसा येतच नाहीत, हे रात्रीच. तर त्याच्याही डोक्यात तेच. पण तोपर्यंत हर हर महादेव 4 वेळा त्याच्या कानावर पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली, आले आले आले. पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार. कारण आपली 35,000ची फौज येत आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढाईला मराठे दिवसा येत आहेत, म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. त्यांनी काय केलं, आपली बहादूर गडावरची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं, आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना. इकडून मराठे तावात हर हर महादेव. तोपर्यंत तिकडे बहादूर खानाचं सैन्य निघालं. यलगार तत्ताक दिन आक्रमण, दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुंबड युद्ध होणार, बाहेर तुंबडचक्र बनणार. कडाडला बहादूर खान आक्रमण, उचलले मराठे हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला. या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल 10 मैल झाले. मराठे थांबायलाही तयार नाही आणि मराठे माग वळून पण बघायला तयार नाही. मराठे पुढंच. मग बहादूर खान आपल्या सैन्याला म्हणला, रुक जाओ. गए, भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000ची फौज बघूनच मराठे पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यांनी सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 10-12 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हे ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला. काय पद्धत आहे काय, असे असते करावं नाही का, लपाछपी चालली आहे का. पण आता मराठे आलेतच अंगावर म्हणल्यावर काय करतो. त्यांनी परत सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या लोकांना. आता मराठे तावा. बहादूर खान सुद्धा संत आपल्याला घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. बहादूर खान कडाडला आक्रमण, उचलले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या. वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. परत मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मराठे थांबायचं नावच घेणार. आणि मराठे थांबायचं नाव म्हणल्यावर बहादूर खान म्हटला, रुक जाओ. गए. उगा हुलकावणी दाखवायला लागते. आता नाही यायचे परत, चलो वापस. सगळं सैन्य वळवलं, निघाला माघारी. 15-20 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हे परत म्हणाला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान खवळला. अरे काय पद्धत आहे, काय व्हायचं ते होऊ द्या. आलेत ना परत, आता जातील तिथपर्यंत ताणायचे. बस, जातील तिथपर्यंत ताणा, नाही तर दिवसभर खेळवत बसतील हे असे. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, सजग राहा, सावध राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मग पुढे आत येतात. सजग राहा. निघाला तावात, काय व्हायचं ते होऊ द्या. आता जातील तिथपर्यंत ताणायची. मराठ्यांनी ठरवलं, 2 वेळा हुलकावणी दिली, आता उसून कापू. दोन्ही फौजा परत आमने सामने आल्या. उसळला बहादूर खान आक्रमण, मराठे चेतावले, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या. वार होणार. मराठ्यांनी पुन्हा रिव्हर्स गेअर टाकला. पण आता ठरलं होतं बहादूर खानाचं, जातील तिथपर्यंत ताणायची. मराठे पुढं मोगल मागा, मराठे पुढं मोगल मागा. 5 मैल 10 मैल 15 मैल 20 मैल नगर आलं. बहादूर खान मागच. बघता मराठ्यांनी नगर सोडलं, शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. बहादूर खान शिरूरला पोहोचला. बहादूर खान जसा शिरूरला पोहोचला, त्याचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब लौट चल. तू गप. काय व्हायचं ते होऊ दे. मराठ्याने आपल्याला इकडं पळवत नेलं आणि 2000 मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे. मला सांगा, शत्रू किती? 35,000. महाराजांचं सैन्य 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांचे 35,000 आहेत, आपले 9,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा.
माघार घेतली, परत फिरले, त्याला ताकद गोळा करून मग अर्ज भरू नाही हो. जे आहे त्याच्या बळावर. महाराजांचं काय सूत्र आहे? सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. तुमच्यात सामर्थ्य किती आहे काही महत्वाचं नाही, तुमची बुद्धी कशी चालते हे फार महत्वाचं आहे. महाराजांनी ते केलं. 35,000 त्यांचं सैन्य, 9,000 महाराजांचं. मग महाराजांनी विचारलं, आपले वाढवता येत आहेत का? नाही महाराज, आपले वाढवूच शकत नाही. संपले ना पर्याय महाराजांचे. कसं काय आता 35,000 सैन्याबरोबर लढायचं? मग नाही, महाराजांनी पर्याय निर्माण केला. काय? आपले वाढवता येत नाही ना, ठीक आहे त्याचे कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, ठीक आहे त्याचे कमी करा. केले ना कमी, 35च्या 35 बाहेर काढले, तिथं 2,000 पण राहिले नाहीत, कमीच केले. पर्याय पर्याय तयार करा. आमची पोरं काय काय करू, दारच बंद आहे. यशाचे 4 नियम आहेत. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो. तुम्हाला काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कसं? तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कसं? तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे, तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कसं? तुम्हाला दाराच्या पलीकडे जायचं आहे, ठोठवा ना मग, त्याशिवाय उघडेल कसं दार? त्याला काय माहितीये का तुम्हाला आत यायचं आहे? ठोठवायला हवा, पर्याय निर्माण करायला हवेत. तो नियंता ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी 10 दारं उघडी करून ठेवतो. आम्ही एकाच दारावर धडका मारत बसतो. जात होता 100 टन आधी, काय झालंय कळत ना. तू एकाच दारावर धडका मारतोय, शोध ना दुसरा पर्याय काहीतरी. आम्ही पर्याय नाही शोधत, महाराजांनी ते केलं, पर्याय शोधले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तर दुसरा कैदी न्यूटनच. मग पहिल्या त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तर मला ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणा, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेल ना, मला उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्याची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसं तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या, 1 वर्ष फक्त. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलं त्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे चल, दिलं तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिला कैदी त्याला काय कळेल? तुम्ही त्याला परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय ना काय? आणि मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं, मी आता कशाला बनू, मी आता माघार कशाला घेऊ? मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झंझाट राहीन. काय सूत्र आहे महाराजांचं?
महाराज सांगतायत आधीच थांबतोस कशाला? ध्येय गाठायचंय ना, झेपावत राहा. झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही घसरत जा, घसरता येत नाही घरंगळत जा, घरंगळता येत नाही अरे सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. जे हारतात ते अयशस्वी होत नाहीत, जे प्रयत्न सोडून देतात ते अयशस्वी होतात. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. हे यशाचं गणित आहे. महाराज शिवचरित्रात आम्हाला ते सांगतात. बघा ना, 35,000ची फौज, महाराजांची 9,000ची. बर, प्रत्यक्ष लढाई झाली का हो? नाही. काय महाराजांचं नुकसान झालं? नाही. काय हानी झाली? नाही. आणि फायदा 1 कोटी. 1 कोटी. बर, आपल्याला 1 कोटी मिळाले तर आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नाही. महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय. 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त 10,000. राजधानी राखावी कैसे? मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे. किमान आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी थोपवलंच पाहिजे. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. आता महाराजांचे वकील काझी हैदर आले ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते बनवतात फार. 1 कोटी पळवले राव. पण राजकीय संकेत असतो, घ्या बी भेट वकिलाची. नाहीला झालं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. क्या आहे? तसे काझी हैदर म्हणाले, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हाला तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं होय. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजाला तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्या चढताय तो. 2 दिवस जेवले नाहीत महाराज. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः बहादूरगडावर जा, बहादूर खान साहेबांना भेटा, त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जातीनं त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. बहादूर खानाने ऐकलं. 10 किल्ले संभाजी. मग आत्ताच चाव्या खाना आणल्या. संभाजी महाराज कधी येणार आहेत? मग महाराज कधी येतो म्हणले. काझी हैदरला कळलं मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हटले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत. नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय काय? नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले संभाजी महाराजांनी येणं, त्यांनी स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले. त्याच्या काय डोक्यातच नाही आले. पण तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय. लावला फोन औरंगजेबाला. हा 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 आलमपणा. हा आलेत वकील महाराजांचे. हो हो झाली चर्चा. हो 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 नाही देतो म्हणताय 10 किल्ले. विनाट 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 नाही विना अट 10 किल्ले. हो 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 नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो 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 नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज. हो हो नाही फक्त तुमची मान्यता हवी. हा हा एकदा मान्यतेचे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी हे सगळे दिलेच म्हणून समजा. हो 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 नाही फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे. हो हो हा ईमेल करताय, व्हॉट्सअपला त्यांना पाठवून.
नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल, काय हवंय, शिक्क्याचे कागद. हा निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद घेणार आणि परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती, 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे, 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकतं द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले ये आता कधी पण 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूरगडावर पोहोचले. जसे शिक्क्याचे कागद पोहोचले, बहादूर खानानं तातडीनं आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं. तसे वकील म्हटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण, ते काजी हैदर. कशाला, ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले. कधी, अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं, अहो तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग ते काजी हैदर आले. ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. धाड उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा साकुटला ते एक दिमाग दाखवला. त्यांचा पुत्र घडावा तुम्हाकडं. तुरंत चालते हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. बहादूर खान वाटच बघत होता बहादूरगडावर. जसे वकील आले त्यांनी विचारलं क्या हुआ. वकील म्हटले पुन्हा फसवलं. सगळं कळवलं औरंगजेबाला. महाराज एवढं एवढं देत आहेत, कागद आलेत औरंगजेबाचे. आता बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं. पत्राच्या शेवटी लिहिलं हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय त्याने आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड बजमेत घेऊन जाता, अपाट खजाना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं, आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब. जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून, त्याला भीती होती. सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे, पण महाराज इतुके पराक्रमी, ते आपला पराभव करणारच. रागवायचं कुणावर नाही आला, तो चुकून नाही आला. मी जाणीवपूर्वक एक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाही. जगात त्यांच्या इतका शौर्यशाली योद्धा, कुशल सेनापती, उत्तम प्रशासक आणि विलक्षण संघटक नाहीच. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण असं महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त 2 भारतीय आहेत. बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे सेनापती आहेत. 2 फक्त भारतीय. एक मिर्झा राजे जयसिंग इथले आहेत आणि 2 अफजल खान, तोही भारतीय आहे. बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत. लाल महालात ज्याची महाराजांनी बोट छाटली तो नवाब शाहिस्ता खान, तुर्कस्तानचा नवाब आहे हा. तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेला. इथल्या औरंगजेबाला महाराजांनी त्याला असा धडा शिकवला, रातोरात फरार, परत नाही उगवला इकडं. इथं मुंबई जवळ लोणावळ्याच्या उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी कारतलब खानाला कोंडून मारलं. हा कारतलब खान कुठला आहे माहिती आहे? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे तो. त्याचा पराभव केलाय महाराजांनी. सिद्धी जौहर, सिद्धी सलामत खान इथोपियाची आहेत. इथोपियाची
बलाढ्य सेनानी, जगात विलक्षण नाव त्यांचं, महाराजांनी त्यांचा पराभव केला. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत, दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे, इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, साऱ्यांचा पराभव. जगातली 123 राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातनं प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर कैदेतनं निसटले. महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतरकर्ते झाले. भारताबाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्य